नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओ किती वेळाची होईल हे मी सांगू शकत नाही, परंतु दमदार होणार हे नक्की. कारण मित्रांनो, आपल्याला इंग्लिश ग्रामरचा बाप शिकायचा आहे. म्हणजे काय, टेन्स. असं का म्हटलं मी? कारण मित्रांनो बघा, टेन्स जर आला ना तर तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी येईल. टेन्स आला तर तुम्हाला व्हॉइस येईल, टेन्स आला तर तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच येईल, टेन्स आला तर तुम्हाला ऍड क्वेश्चन टॅग असेल, टेन्स आला तर एबल टू अनेबल टू बाकी सगळ्या गोष्टी करता येतात. पण टेन्स नाही आला तर काहीच करता येत नाही. त्याच्यामुळे टेन्स लय महत्वाचा आहे. टेन्स समजून घ्या मित्रांनो. टेन्स इतकं जबरदस्त पद्धतीने तुम्हाला आपल्याला समजून घ्यायचं ना आता, की हा टेन्स तुमच्या डोक्यामध्ये घुटमळत राहिला पाहिजे आणि वर्षानुवर्ष तो डोक्यात बसला पाहिजे. आतापर्यंत इंग्लिश ग्रामरचं काहीच नसताना समजलं तुम्हाला, तर आज बसून समजणार मित्रांनो. आता टेन्स घेतो आणि त्यानंतर तुमचे पेपर होईपर्यंत महारिव्हिजन चालू आहे. या महारिव्हिजनच्या माध्यमातून सगळ्या कन्सेप्ट, सगळ्या जास्तीत जास्त ग्रामरचा भाग आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. जाऊयात मित्रांनो टेन्सकडे. पण जाण्याच्या अगोदर बघताय काय, चॅनल करा सबस्क्राईब नसेल केलं तर, आणि नवीन असाल ना तर सबस्क्राईब कराच आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबा. आणि व्हिडिओला लाईक नाही, अब तक लाईक नाहीये मित्रांनो, तर काय मजा नाही, लाईक करून टाका. बघा मित्रांनो, टेन्समध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला टेन्स माहिती आहे. टेन्समध्ये किती काळ आहेत. काळ आता पुढे जाऊ आपण थोडासा. बघा, टेन्समध्ये जर बघितलं, काळ, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, तीन प्रकारचे टेन्स आहेत आपल्याकडे. आता हे टेन्स जर आपण बघितलं तर त्या टेन्स मधले सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, त्याच्यानंतर आपल्याकडे आले परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे 3 चौक 12 काळ आहेत. हे 12 काळ नीट समजून घ्यायचे आहेत. पण आपण हे थोडेसे वेगळ्या पद्धतीने समजून घेऊयात, वेगळी स्ट्रॅटेजी वापरूयात. सुरुवातीला सगळे सिंपल टेन्स बघू आपण. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. सुरुवातीला सगळे सिंपल टेन्स बघू, नंतर सगळे कंटिन्युअस टेन्स बघू, नंतर सगळे परफेक्ट टेन्स बघू आणि परफेक्ट नंतर सगळे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघूयात. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट सिंपल प्रेझेंट टेन्स. मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्स आपण नेहमी वापरतो चालता बोलता. मी शिकवतो, मी अभ्यास करतो, मी जेवतो, मी रोज 7 वाजता शाळेत जातो, सूर्य पूर्वेकडून उगवतो, सूर्य पश्चिमेला मावळतो. आणि त्याच्या म्हणजे अशा प्रकारचे जे काही वाक्य आहेत, दररोजच्या जीवनातील वाक्य, त्रिकालबाधित सत्य, अशा प्रकारची वाक्य. आणि मराठीमध्ये शक्यतो ज्या वाक्यांच्या शेवटी तो येतो, जसं मी शिकवतो, मी शाळेत शिकवतो, मी युट्यूबवर शिकवतो, मी युट्यूबवर गणित शिकवतो, मी शिकतो, मी अभ्यास करतो, मी वाचतो, लिहितो, बसतो, उड्या मारतो, मी काय काय करतो, शेवटी तो येतो, म्हणजे तो सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके. आता हा जो सिंपल प्रेझेंट टेन्सची आहे ना, एक रचनासूत्र आहे. एक रचनासूत्र आहे ते इंग्लिशमधलं रचनासूत्र समजून घ्या. S + V1 + O. S म्हणजे तुमचा सब्जेक्ट म्हणजे कर्ता, V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, आणि O म्हणजे ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ समजा या ठिकाणी एक आहे, मी सफरचंद खाल्ला, मी सफरचंद खातो, हे वाक्य असेल तर याच्यामध्ये जर आपण नीट बघितलं तर याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. म्हणजे इंग्लिश वाक्यरचना जर तुम्ही बघितली ती समजून घ्या. 3 शब्द आहेत, 3 गोष्टी आहेत. सगळ्यात पहिला आहे तो कर्ता. हा आपला असतो कर्ता. त्या कर्ताला इंग्लिशमध्ये म्हणतात सब्जेक्ट. ओके. त्याच्यानंतर सफरचंद जे आहे, खातो जे आहे, शेवटी जे खातो जे आहे ना, ते काय आपलं क्रियापद. ओके. खातो जे आहे ते क्रियापद आहे. त्याला आपण क्रियापदाला म्हणतो वर्ब. आणि त्याच्यानंतर हे झालं तुमचं ऑब्जेक्ट. काय खातो तर सफरचंद खातो, हे कर्म तुमचं समजा आता. ओके. याला आपण ऑब्जेक्ट म्हणूयात. आता या ठिकाणी लक्षात घ्या, मराठीमध्ये अशा प्रकारची रचना असते, पण इंग्लिशमध्ये थोडंसं उलट येतं. मी सफरचंद खातोच्या ऐवजी मी खातो सफरचंद. ओके. तर त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर रचना कशी असते, पहिला असतो यस. बघा, कर्ता, नीट समजून घ्या रचना. कर्ता, अरे कुठं गेला रे बाबा, कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म समजा आपल्याकडे, हा, किंवा इतर वाक्य वगैरे असेल ते. आता याच्यामध्ये एक गोष्ट, एक रूल लक्षात घ्या. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये S + V1 + O, कर्ता प्लस क्रियापद प्लस O, क्रियापदाचं पहिलं रूप. मग त्याच्यानंतर बघा इथे एक वाक्य आपल्याकडे तयार होतंय. उदाहरण बघा, समजून घ्या. ही इट्स ॲन ॲपल. इथं बघा ना, यस प्रत्यय लागलाय आणि दे ईट ॲन ॲपल. आता ही नंतर ज्यावेळेस मी क्रियापदाचं पहिलं रूप लावतो त्यावेळेस यस किंवा ES प्रत्यय लागतो. लक्षात घ्या. का? कारण कर्ता जर का तुमचा एकवचनी असेल, ही, शी, दे, राम, श्याम, सीता, गीता, असा जर असेल ना तर काय होतं, ही इट्स ॲन ॲपल, कर्त्या क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लागतो. आणि जर कर्ता जर अनेक वचनी असेल, दे, वी, त्यावेळेस तुम्हाला यस प्रत्यय लावायचा नाही. हा नियम फक्त आणि फक्त सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच आहे, की ज्या वेळेस क्रियापदाचं मी पहिलं रूप लिहितो त्यावेळेस कर्ता जर का एक वचनी असेल तर यस किंवा ES प्रत्यय लागला जातो. उदाहरणार्थ आता समजा ही गोज टू स्कूल. ओके. ही गोज टू स्कूल आणि दे
आणि जर असं वाक्य असेल दे गो टू स्कूल, ही जी दोन वाक्य जी आहे ही दोन वाक्य कुठली झाली सिंपल प्रेझेंट टेन्सची. का? कारण ही म्हणजे तुमचा करता त्याच्यानंतर हे गोज म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि टू स्कूल तुमचा समजा ऑब्जेक्ट. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो सिंपल प्रेझेंट टेन्स समजून घेऊ शकतो. सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना सूत्र लक्षात घ्या. यस प्लस V1 प्लस ओ करता क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्यानंतर कर्म. यस प्लस V1 प्लस ओ, ही इट्स अन ॲपल, दे इट्स अन ॲपल. ओके. आता याच्यानंतर आपण काय करू दुसरा आपला टेन्स समजून घेऊया सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स मध्ये V2 येतो. बघा असं एकमेव टेन्स आहे की ज्याच्यामध्ये V2 येतो. सिंपल पास्ट टेन्स मध्ये V2 येत असतो. म्हणजे यस प्लस V2 प्लस ओ म्हणजे करता अधिक क्रियापदाचं दुसरं रूप, त्याला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणू आणि त्यानंतर ओ असं आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये बघा ना, ही एट अन ॲपल, ही एट अन ॲपल आणि दे एट अन ॲपल म्हणजे त्याने सफरचंद खाल्ला, मी अभ्यास केला, मी जेवलो, मी उठलो, मी बसलो, मी खाल्लं, मी पिल्लं, जे जे काय काय केलं तिथं ते आपण सांगताना अशा प्रकारे सिंपल पास्ट टेन्स वापरतो. त्याचं रचनासूत्र फक्त तुम्ही प्रत्येक वेळेस लक्षात घ्या. यस प्लस V2 प्लस ओ. ओके. आणि इथं काय यस किंवा ES वगैरे प्रत्यय लागला जात नाही, नीट लक्षात घ्या. हा ही बघा हा यस झाला, त्याच्यानंतर इथं काय झालं V2 एट अन ॲपल म्हणजे ओ. इथं बघा दे काय झालं तुमचा यस, एट म्हणजे काय झालं तुमचं V2 आणि अन ॲपल काय झाला ओ झाला. दे एट अन ॲपल, ही इट अन ॲपल. आता जर का मगाशी एक वाक्य आपण बघितलं होतं, ही गोज टू स्कूल, गोज टू स्कूल हे वाक्य मगाशी आपण जे बघितलं हे वाक्य कशाचं होतं सिंपल प्रेझेंट टेन्सचं होतं. ते काय होतं यस प्लस V1 त्याला यस लागलाय प्लस ओ होतं. आता याला जर का मला याच वाक्याला जर का मला सिंपल पास्ट टेन्स मध्ये करायचं झालं तर मी कसं करणार, यस प्लस V2 प्लस ओ, यस प्लस V1 प्लस ओ च्या ऐवजी यस प्लस V2 प्लस ओ याला पास्ट टेन्स मध्ये करायचं असेल तर काय करावं लागणार मला, यस प्लस V2 प्लस ओ करावं लागेल. आता यस म्हणजे काय बाबा, यस म्हणजे जो करता जो आहे तो या ठिकाणी यस म्हणजे आहे बाबा ही. ओके. यस म्हणजे आहे हीच आहे, ही म्हणजे यस. त्याच्यानंतर V2, व्ही कोण आहे, क्रियापद कोण आहे, गोज आहे, गो आहे. गोचं दुसरं रूप काय V2, गोचं दुसरं रूप वापरायचं. गोचं दुसरं रूप काय बाबा V2 वेंट, गोचं दुसरं रूप वेंट. आणि नंतर बाकी ओ जो आहे ना, ओ कोण आहे बाबा टू स्कूल, मग टू स्कूल जसं आहे तसं टू स्कूल. बघा जर वाक्य असेल सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही गोज टू स्कूल असेल, तो शाळेत जातो असेल तर पास्ट सिंपल पास्ट टेन्स मध्ये होणार ही वेंट टू स्कूल, तो शाळेत गेला. ओके. लक्षात आलं असेल तुमच्या ही एट अँड ॲपल म्हणजे यस प्लस V2 प्लस ओ हे आपल्याला समजलं पाहिजे. दोन्ही टेन्स तुमच्या लक्षात आले असतील. आणि तिसरा जो टेन्स आहे सिंपल फ्युचर टेन्स, याच्यामध्ये विलचा वापर होतो. विल साबण नाही बरं का, विल विल विल. ओके. बघा ही विल ईट अन ॲपल, ईट अन ॲपल, ही विल ईट अन ॲपल. बघा पहिला येतो करता यस, नंतर विल आणि नंतर V1 क्रियापदाचं पहिलं रूप आणि नंतर ओ. मी बेसिक लेवलला चर्चा करतोय, बेसिक लेवलला चर्चा करतो जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. ओके. बघा ही विल ईट अन ॲपल, यस प्लस विल प्लस V1 प्लस ओ, ही काय बाबा तुमचा यस. त्याच्यानंतर बघा फॉर्म्युलानुसार तुमचा विल आला, त्याच्यानंतर एट म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याच्यानंतर अन ॲपल म्हणजे तुमचा ओ आला. ही विल ईट अन ॲपल. ओके. आता इथं जर बघितलं दे काय झाला तुमचा यस झाला, त्याच्यानंतर तुमचा विल आला फॉर्म्युलानुसार आणि त्याच्यानंतर काय आला ईट म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आलं आणि अन ॲपल म्हणजे तुमचा ओ आला. यस प्लस विल प्लस V1 प्लस ओ, यस प्लस विल प्लस V1 प्लस ओ. आता मगाशी एक सेंटेन्स आपण बघितलं होतं जे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय होतं, ही गोज टू स्कूल हे जे वाक्य आहे त्याला जर मी सिंपल पास्ट करायचं झालं तर ही गोजच्या ऐवजी काय होणार, वेंट टू स्कूल होणार, वेंट टू स्कूल होणार. ओके. म्हणजे यस प्लस V2 प्लस ओ होणार आणि ही विल गो टू स्कूल म्हटलं तर हे झालं सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्सचा आपण विचार करतो. सिंपल फ्युचर टेन्स आपण बघतोय. सिंपल फ्युचर टेन्समध्ये तुमच्या लक्षात आलं असेल काय येणार. हे बघा एक लक्षात घ्या, ही गोज टू स्कूल. बघा तिघांमध्ये काय फरक आहे, ही गोज टू स्कूल म्हणजे तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्स, ही वेंट टू स्कूल म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आणि ही विल गो टू स्कूल म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स. तीन टेन्स मधला जो फरक आहे ना तो आपल्याला समजला पाहिजे. काय फरक आहे बघा, ही टू स्कूल सेम आहे, ही टू स्कूल सेम आहे, ही टू स्कूल सेम आहे, फक्त मध्ये बदललंय. गोज म्हणजे V1 आलंय तुमचं सिंपल
प्रेझेंट टेन्समध्ये, वेंट म्हणजे V2 आलंय सिंपल पास्ट टेन्समध्ये, आणि विल गो आलंय सिंपल फ्युचर टेन्समध्ये. हे 3 टेन्स आहेत ना, त्यांच्या तिघांच्या रचना तुम्हाला बघायला गेलं ना सारख्या वाटतात, तुमच्या लक्षात आलं असेल तसं. अशा प्रकारे आपल्याला हे लक्षात ठेवावं लागलं. सिंपल टेन्स, 3 सिंपल टेन्स लक्षात ठेवण्यासाठी प्रेझेंट टेन्सचं उदाहरण आहे ही गोज टू स्कूल, ही वेंट टू स्कूल, ही विल गो टू स्कूल. ही गोज टू स्कूल म्हणजे V1 जर आलं तर समजायचं तुमचं सिंपल प्रेझेंट आहे. ही वेंट टू स्कूल V2 आलं समजायचं तुमचा सिंपल पास्ट आहे, आणि ही विल गो आलं समजायचं तुमचा फ्युचर आहे, सिंपल फ्युचर आहे. तर अशा प्रकारे हे 3 झाले सिंपल टेन्स झाले. आता सिंपल नंतर डिम्पलकडे जाऊ, म्हणजे आपला कंटिन्युअस टेन्सकडे जाऊ. इथं जर बघितलं तुम्ही हे 3 सेंटेन्स बघितले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की इथं बघा, ही इट्स अन ॲपल, यस प्लस V1 प्लस ओ, यस प्लस V1 प्लस ओ. ही इट्स अन ॲपल म्हणजे तुमचं काय झालं, हे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये झालं. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये हे वाक्य कुठलं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये, कारण V1 आहे. ही एट अन ॲपल, इथं V2 आला म्हणजे सिंपल पास्ट टेन्स झाला. आणि ही विल ईट अन ॲपल आलं म्हणजे तुमचा विल आला आणि प्लस V1 आला म्हणजे तुमचा सिंपल फ्युचर टेन्स झाला. 3ही टेन्समधले 3 वाक्य तुमच्या लक्षात आले असेल. काहीच बदल नाही आहे. पहिल्यात इट्स आहे, एट आहे आणि विल एट आहे. V1 आहे, V2 आहे, विल प्लस V1 आहे. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, 3 टेन्स संपले. आता पुढचे 9 टेन्स. पुढचे टेन्स ही स्ट्रॅटर्जी झाली लक्षात ठेवायची. टेन्स लक्षात ठेवण्याची एक स्ट्रॅटर्जी आहे. काही वेळेस काय होतं की आपण काय करतो, पहिला सगळा प्रेझेंट टेन्स बघतो, मग फ्युचर, मग पास्ट टेन्स बघतो, मग फ्युचर टेन्स बघतो. त्याच्यापेक्षा ही एक स्ट्रॅटर्जी आहे. या स्ट्रॅटर्जीमध्ये बघा आता कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स लक्षात ठेवणं खूप सोपं आहे, जास्त टेन्शन नाही. याच्यामध्ये काय होतो, पहिला करता येतो, त्याच्यानंतर ॲम इज आर येतं, सहाय्यकारी क्रियापद त्याला म्हणतो, हेल्पिंग वर्ब म्हणतो. नंतर व्ही येतं, व्हीला ING येतं आणि नंतर ओ येतं. बघा या ठिकाणी आपल्याकडे हे मगाची वाक्य होतं, एक सेंटेन्स होतं मगाची, ही गोज टू स्कूल. ओके, या वाक्यामध्ये काय काय आहे ते जरा समजून घ्या. पहिली गोष्ट, ही जो आहे ना तो माझ्याकडे यस आहे, गोज जो आहे तो माझ्याकडे V1 आहे, आणि इथं स्कूल जे आहे ते माझ्याकडे काय बाबा ओ आहे समजा. ओके, आता आपण काय करू, याला आपण आहे ना या फॉर्म्युलानुसार आणूया. याच्यामध्ये काय बाबा सिंपल प्रेझेंट आहे ना, त्याला आपण काय करू, प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आणूयात. कसं आणायचं बघा, पहिला यस आहे, यस म्हणजे ही तो जसाच्या तसा. त्याच्यानंतर काय बाबा ॲम इज आर. आता ही असेल, करता जर का एक वचनी असेल ना तर तुम्ही काय वापरायचं, इज वापरायचं. करता आय असेल तर ॲम वापरायचं, आणि अनेक वचन असेल तर आर वापरायचं. तर ही नंतर कधी सुद्धा येतो, इज येतो. ही नंतर इज आला, त्याच्यानंतर व्हीला ING जोडून टाकायचं आहे. व्हीला ING, व्ही म्हणजे क्रियापद कोण आहे, इथं गो आहे, गोला ING लावला तर काय झालं, गोईंग. आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय बाबा तुमचा टू स्कूल, कुठं चाललाय, टू स्कूल चाललाय, विषय संपला, स्कूल चले हम. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हे टेन्स आपल्याला बदलायला सांगितलं जातो परीक्षेला, अशा प्रकारे बदलता येईल. आता बघा इथं आपण समजून घेऊयात याप्रमाणे, एस प्लस ॲम इज आर प्लस व्ही प्लस ING प्लस ओ. बघा त्याचप्रमाणे ही झालं, हा तुमचा यस. त्याच्यानंतर इज, ॲम इज आर मधला इज आला. त्याच्यानंतर इटिंग म्हणजे क्रियापदाला ING लावलं, इटिंग झालं, आणि ॲन ॲपल ओ झालं. ही इज इटिंग ॲन ॲपल. आणि बघा दे म्हणजे तुमचा काय झाला, यस झाला. आर म्हणजे तुमचा हेल्पिंग वर्ब झाला, आणि त्याच्यानंतर आपल्याकडे इटिंग म्हणजे तुमचा ING झाला, आणि ॲन ॲपल म्हणजे तुमचा ओ झाला. दे आर इटिंग ॲन ॲपल, ही इज इटिंग ॲन ॲपल. विषय संपला मित्रांनो. अशा प्रकारे हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण बघू शकतो. यानंतर आपण पुढचा टेन्स बघत, पास्ट कंटिन्युअस टेन्स. बघा प्रेझेंट आणि पास्ट कंटिन्युअस टेन्सचा जो काही फॉर्म्युला आहे, आता बघा या ठिकाणी आपण जर एक बघितलं, मगाशीच आपण काय बघितलं होतं बघा, ही इज गोईंग टू स्कूल. ओके, या वाक्यामध्ये जर बघितलं, मगाचं एक वाक्य, याच्यामध्ये काय बाबा, ही म्हणजे काय तुमचा यस आहे, हा इज काय बाबा तुमचा हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्यानंतर गोईंग काय बाबा तुमचा समजा ING आहे, आणि त्याच्यानंतर टू स्कूल हे काय बाबा तुमचं ऑब्जेक्ट आहे. आता याला जर का मला इथं सिंपल पास्टमध्ये आणायचं आहे, बघा यस प्लस वॉज वेअर प्लस ING प्लस ओ. यस म्हणजे मला पहिला करता लिहायचा, इथं करता कोणी बाबा ही आहे. ही नंतर मला वॉज किंवा वेअर लिहायचं आहे. करता जर का एक वचनी असेल, आय असेल तर वॉज लिहा, एक वचनी, आणि आय असेल तर वॉज लिहा. आणि करता जर का अनेक वचनी असेल तर वेअर लिहायचं, हेल्पिंग वर्ब काय वापरायचं, वेअर. आता यस नंतर मी काय वापरणार, इथं ही नंतर काय वापरणार, वॉज का वेअर, करता एक वचनी म्हणून वॉज. त्याच्यानंतर ING, ऑलरेडी इथं ING गोईंगच आहे, गोईंग. आणि नंतर टू स्कूल, नंतर ओ म्हणजे काय बाबा टू स्कूल आहे, टू स्कूल जसंच्या तसं लिहिलं, विषय संपला. या ठिकाणी तुम्ही एक लक्षात घ्या, एक ऑब्झर्व करा मित्रांनो. आपण ऑब्झर्वेशन करतच नाही, डोकं कुठे ठेवतो काय कळत नाही मला. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर वरच्या आणि खालच्या वाक्यामध्ये काय फरक आहे, फक्त इथं इज काढला, इजच्या ऐवजी वॉज लिहिला, विषय संपला.
ही इज गोइंग टू स्कूल, ही वॉज गोइंग टू स्कूल, ही इज गोइंग टू स्कूल म्हणजे तो शाळेत जात आहे, शाळेत जात आहे. ही इज गोइंग टू स्कूल म्हणजे तो शाळेत जात आहे. आणि ही वॉज गोइंग टू स्कूल म्हणजे तो शाळेत जात होता. एखादी क्रिया चालू असेल आता सध्या, आता मी शिकवत आहे म्हणजे आय एम टीचिंग, सॉरी आय एम टीचिंग, नाही आय एम टीचिंग म्हणजे मी शिकवत आहे. ओके, मी शिकवत होतो, आय वॉज टीचिंग, मी शिकवत होतो. ओके, तसं इथं बघा, ही इज गोइंग टू स्कूल, ही वॉज गोइंग टू स्कूल, फक्त इज आणि वॉज मधला फरक आहे. इज आला समजायचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, वॉज आला समजायचं पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. एवढाच फरक आहे या दोन्ही सेंटेन्समध्ये. ओके, आता आपण इथं बघून घेऊयात. इथं काय विषय की बघा, ही वॉज इटिंग अन ॲपल, ही म्हणजे तुमचा काय झाला बघा यस, वॉज म्हणजे तुमचा हेल्पिंग वर्ब, इटिंग म्हणजे तुमचा बघा VING झाला. ओके, आणि ॲन ॲपल म्हणजे तुमचा ओ झाला. बघा, यस वॉज वेअरचा हेल्पिंग वर्ब आणि हा VING आणि त्याच्यानंतर आपला ओ. दे काय बाबा तुमचा यस आहे. वेअर काय बाबा तुमचा बघा, वेअर याच्यामधला आहे, दे वेअर इटिंग अन ॲपल. वेअर काय बाबा तुमचा याच्यामधला हेल्पिंग वर्ब मधला हेल्पिंग वर्ब. इटिंग म्हणजे काय तुमचा VING आहे आणि ॲन ॲपल म्हणजे तुमचा ओ आहे. विषय संपला. बघा मित्रांनो, हे एक फॉर्मॅट्स आहेत. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात मित्रांनो. बघा, पुढच्या एका एक्झाम्पलकडे जाऊयात, तो म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता बघा, मी परत ती मागची वाक्य तुमच्यासाठी लिहितो, कारण मला असं वाटतं की जास्त चांगल्या प्रकारे समजावं, त्याच्यामुळे थोडंसं डिटेलिंगमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आता इथे बघा, ही इज गोइंग टू स्कूल, हे वाक्य आपण बघितलं, गोइंग टू स्कूल. ओके, ऑब्झर्वेशन करा. त्याच्यानंतर बघा, हे काय होतं प्रेझेंट टेन्स मधलं होतं, ही इज गोइंग टू स्कूल, क्रिया चालू आहे, तो शाळेत जात आहे. त्याच्यानंतर आपलं आलं ही वॉज गोइंग टू स्कूल, ही वॉज गोइंग टू स्कूल. फक्त एकच फरक आहे, इज काढला त्याच्याऐवजी वॉज लावला. म्हणजे काय झालं, इज काढला वॉज लावला म्हणजे तुमचं झालं पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता मला जर का याच्यामध्ये जर का बघितलं तर ही काय बाबा माझ्याकडे ही जो आहे तो यस आहे, वॉज जो आहे तो माझ्याकडे हेल्पिंग वर्ब आहे, गोइंग जो आहे तुमचा VING आहे आणि टू स्कूलला तुम्ही ओ म्हणा. आता याच्यामध्ये आता बघा, याच्यात जर का कन्वर्ट करायचं मला फ्युचर कंटिन्युअस याचं बनवायचं आहे. बघा ते कसं बनवणार, पहिला काय एस आला पाहिजे माझा, चला मी येस कोण आहे बाबा ही येतो लिहिला. त्याच्यानंतर विल बी आला पाहिजे, विल बी लिहा, विल बी लिहायचं बरं का. इथे हेल्पिंग वर्बच्या ऐवजी काय आलं पाहिजे, विल बी आलं पाहिजे. त्याच्यानंतर VING लिहा, VING म्हणजे गोला ING लावला, गोईंग केला आणि त्याच्यानंतर ओ लिहा, ओ कोण आहे बाबा टू स्कूल आहे, मग इथं टू स्कूल या ठिकाणी लिहिलं आणि माझा विषय संपला. तुम्ही एक ऑब्झर्व करा याच्यामध्ये बघा, ही इज गोइंग टू स्कूल, तो शाळेत जात आहे, तुमचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ही वॉज गोइंग टू स्कूल म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स, तो शाळेत जात होता. आणि इथं ही विल बी गोइंग टू स्कूल म्हणजे तो शाळेत जात असेल. तिघांमध्ये बघा फरक काय, ही गोइंग टू स्कूल, ही गोइंग टू स्कूल, ही गोइंग टू स्कूल सेम आहे. इज काढलं तर इज काढून वॉज टाकलं तर समजायचं तुमचा हा जो टेन्स आहे तो कुठला झाला, पास्ट झाला. आणि विल बी आलं की समजायचं फ्युचर झाला. एवढ्या 3 गोष्टी मित्रांनो आपल्याला समजून घेता आल्या पाहिजे, हे तीन टेन्स. आता बघा इथं बघा, ही म्हणजे तुमचा यस, विल बी म्हणजे तुमचा इथं विल बी आला, त्याच्यात इटिंग म्हणजे तुमचा VING आला आणि ॲन ॲपल म्हणजे ओ आला. या फॉर्मॅट प्रमाणे हे सगळं बसलं. आता इथे पुढे बघा, इथं बघितलं दे म्हणजे बाबा तुमचा काय आला, यस आला, इथं तुमचा विल बी आला, इथं जिलबी म्हणजे तुमचा VING आलं आणि इथं तुमचा ओ आला, ऑब्जेक्ट आला, विषय संपला. तर अशा प्रकारे हे 3 टेन्स आपण बघितले. आता पुढे बघा, आता इथे बघा, या तिघांमध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं, ही इज बघा या ठिकाणी काय हवं, ही इज इटिंग अन ॲपल, तो सफरचंद खातो नाही, इथं बरं का हे चुकलेलं आहे, तो सफरचंद खात आहे असं येईल बरं का. हे मराठीतलं लक्षात नाही, हो चुकलंय ते. आता बघा ही इज, ज्यावेळेस ही इज ॲम आणि आर असेल, ही इज इटिंग अन ॲपल म्हणजे सहाय्यकारी क्रियापद जर का ॲम इज आर असेल तर तुमचा बघा याच्यामध्ये तिघांमध्ये फरक बघा, ही इज इटिंग अन ॲपल, ही वॉज इटिंग अन ॲपल आणि ही विल बी इटिंग अन ॲपल. फक्त इज आहे त्यावेळेस तुमचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होतो, वॉज असल्यामुळं तुमचा पास्ट कंटिन्युअस टेन्स होतो आणि विल बी आल्यामुळे तुमचा फ्युचर कंटिन्युअस टेन्स होतो. लक्षात घ्यायचं म्हणजे इथं इज ॲम इज आर जर असेल म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये जास्त काय फरक नाही आहे, फक्त इथं ॲम इज आर असतो, वॉज वेअर असतो आणि विल बी असतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे 3 टेन्स समजून घेता येईल. आता पुढे जाऊयात आपण, पुढचे 3 टेन्स आपण बघूयात. पुढचे टेन्स बघा या ठिकाणी बघा, यस प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ओ, इथं V3 येतो क्रियापदाचं तिसरं रूप. कशामध्ये येतं, तुमचं
प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आता बघा आपल्याकडे एक वाक्य होतं, ही गोज टू स्कूल. ओके, हे वाक्य होतं. आता हे वाक्य कुठलं आहे बाबा, तुमचं यस आहे, त्याच्यानंतर V1 आहे, त्याच्यानंतर ओ आहे. आता ह्या वाक्य, हे जे वाक्य तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्सचं होतं, V1 आला म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचं आलं. आता याला आपण कशामध्ये करू, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये करू. बघा त्याच्यामध्ये पहिला यस पाहिजे मला, यस काय बाबा, ही आहे, लिहून टाकला. त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज पाहिजे. आता हॅव किंवा हॅज म्हणजे हे हेल्पिंग वर्ब झालं. मग तुम्हाला हॅव लिहा किंवा हॅज लिहा. मग हॅव लिहायचं का हॅज लिहायचं, तर ही नंतर कधीही हॅज येतं, सॉरी ही नंतर हॅज येतं, लक्षात घ्या. करता जर का तुमचा एकवचनी असेल, ही असेल, शी असेल, काय असेल, तर ते इथं हॅज लिहायचं. आणि करता अनेक वचने असेल तर दे असेल तर हॅव लिहायचं, आय असेल तर हॅव लिहायचं. ओके, ही हॅज. आणि नंतर V3 म्हणजे गोचं तिसरं रूप, गो V3 म्हणजे हे जे क्रियापद आहे त्याचं तिसरं रूप, म्हणजे गोचं तिसरं रूप काय झालं, गो वेंट गॉन झालं. आणि त्याच्यानंतर ओ झालं म्हणजे टू स्कूल, बाबा टू स्कूल. अशा प्रकारे आपल्याला काय करता आला पाहिजे, वाक्यात बदल करता आला पाहिजे. ही हॅज गॉन टू स्कूल, तो शाळेमध्ये गेला आहे, तो शाळेत गेला आहे, तो शाळेत जातो आणि तो शाळेत गेला आहे. अशा प्रकारे आपल्याला हे वापरता येऊ शकतं. आता इथे बघा, ही म्हणजे तुमचा यस आला, हॅज म्हणजे तुमचा हेल्पिंग वर्ब आला, इटन म्हणजे तुमचा V3 आला आणि ॲन ॲपल तुमचा ओ आला. ही हॅज इटन ॲन ॲपल, त्याने सफरचंद खाल्ला आहे. दे हॅव इटन ॲन ॲपल, त्यांनी सफरचंद खाल्ला आहे. म्हणजे इथं तुमचा आला एस, इथं तुमचा आला हेल्पिंग वर्ब आला, इथं तुमचा आला V3 आला आणि इथं तुमचा आला ओ आला. अशा प्रकारे हे रचनासूत्र समजून घेता येईल. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढचं एक रचनासूत्र. आता मी पुढे फटाफट जातो, जास्त वेळ नाही आपल्याकडे. बघा, यस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ. बघा याच्यामध्ये मागचं जे वाक्य होतं, ही हॅज गॉन टू स्कूल होतं, गॉन टू स्कूल हे एक वाक्य होतं. ओके, याच्यामध्ये ही होता याच्यामध्ये बघा, हा जो ही आहे तो काय होता, यस होता. हा हॅज आहे तुमचा हेल्पिंग वर्ब होता. गॉन जो आहे ते तुमचं काय होतं, V3 होतं. आणि टू स्कूल जे आहे ते तुमचं ओ होतं. ओके, आता याच्यामध्ये समजून घ्या, जर इथं जर का मला पास्ट परफेक्ट बनवायचं याला, तर कसं बनवणार, यस लिहिणार मी पहिला, यस कोण आहे बाबा, ही आहे. त्याच्यानंतर हॅड लिहिणार, सहाय्यकारी क्रियापद हॅड, करता एक वचनी असू दे, अनेक वचनी असू दे, कसाही असू दे, हॅडच लिहायचं. त्याच्यानंतर V3 आणि ओ लिहायचं. V3 गोचं तिसरं रूप गॉनच आहे आणि ओ काय बाबा तुमचा टू स्कूल आहे. संपला विषय मित्रांनो. इथं तुम्ही एक लक्षात घ्या, दोघांचं ऑब्झर्वेशन करा. इथं हॅज आला आणि खाली काय आला बाबा तुमचा हॅड आला, एवढाच बदल आहे. ही हॅज गॉन टू स्कूल, तो शाळेत गेला आहे. आणि ही हॅड गॉन टू स्कूल, तो शाळेत गेला होता. तर इथं दोन वाक्यांमध्ये एवढाच फरक आहे. पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये एवढाच फरक असतो. इथं हॅव किंवा हॅज असतं आणि इथं फक्त हॅड असतं. इथं हॅव किंवा हॅज असतं, इथं फक्त हॅड असतं. एवढंच यांच्यामध्ये साम्य असतं. आता पुढे जाऊयात. बघा, ही हॅड इटन ॲन ॲपल. बघा, ही म्हणजे तुमचा यस आला, हॅड म्हणजे तुमचा हॅड आला, हेल्पिंग वर्ब आलं, इटन म्हणजे V3 आलं, ॲन ॲपल म्हणजे ओ आलं. दे म्हणजे आपला एस आला, हॅड आपला इथं आला जसाच्या तसा. त्याच्यानंतर इटन म्हणजे तुमचं V3 आलं, मँगो म्हणजे ओ आलं. अशा प्रकारे दे हॅड इटन ॲन मँगो, इटन अ मँगो आणि ही हॅड इटन ॲन ॲपल. अशा प्रकारे आपल्याला हे सांगता येऊ शकतं. पुढचा बघा, तिसरा जो आहे फ्युचर, इथं विल हॅव, फ्युचर परफेक्ट टेन्स. आता बघा, ही हॅड गॉन टू स्कूल, समजा ही हॅड गॉन टू स्कूल. हे जे सेंटेन्स आहे ते कुठल्या टेन्सचं आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. असं सांगितलं कुठल्या टेन्सचं आहे तर तुम्ही सांगू शकता बाबा ही नंतर इथं हॅड आलाय म्हणजे तुमचं झालं पास्ट परफेक्ट टेन्स. ओके, आता इथं ही यस, इथं हेल्पिंग वर्ब आहे तुमचा हॅड. ओके, त्याच्यानंतर इथं गॉन म्हणजे तुमचा V3 आहे आणि इथं तुमचा काय बाबा ओ आहे. आता याला जर का आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये आणायचं तर कसं असणार, पहिला यस असणार. यस कोण आहे बाबा, ही आहे. त्याच्यानंतर विल हॅव येणार आहे. हॅडच्या ऐवजी काय करायचं, इथं विल हॅवचा वापर करायचा. आणि त्याच्यानंतर V3 क्रियापदाचं तिसरं रूप. आता गॉन ऑलरेडी तिसरं रूपच आहे, गॉन आणि टू स्कूल जसंच्या तसं, बाकी जसंच्या तसं, त्याला काय फरक हे करायचं नाहीये. दोघांमध्ये काय फरक, इथं हॅड आहे, इथं विल हॅव आहे, एवढाच फरक आहे, बाकी सेम आहे. ओके, आता इथे बघा, ही विल हॅव इटन ॲन ॲपल, दे विल हॅव इटन ॲन ॲपल. हे तुमच्या लक्षात आलं असेल कसं आहे तरी सुद्धा आपण बघूयात. बघा, ही म्हणजे तुमचा यस आला, विल हॅव तुमचा इथं आला, V3 तुमचा बघा इटन आला आणि हा जो आहे तुमचा ॲन ॲपल ओ आला. हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामध्ये हा जो आहे यस, हा विल हॅव आला तुमचा इथं,
त्याच्यानंतर इथं इटन म्हणजे V3 आलं आणि ॲन ॲपल म्हणजे ओ आलं. दे विल हॅव इटन ॲन ॲपल. अशा प्रकारे आपण हे 3 टेन्स, आता तीनही टेन्स जर तुम्ही समजून घेतले, कॉमन काय बाबा बघा, या ठिकाणी हे सगळं हे चुकीचं आहे बरं, हे लक्षात नका ठेवू, हे जरा गडबड झाली घाईमध्ये. बघा, ही हॅज इटन ॲन ॲपल, ही हॅड इटन ॲन ॲपल, ही विल हॅव इटन ॲन ॲपल. तिघांमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, इथं बघा हॅज, इथं बघा इटन तर सगळीकडे सेम आहे, इथं हॅज आहे, हॅज किंवा हॅव आहे तो कधी कधी, इथं हॅड आहे आणि इथं विल हॅव आहे. तिघांमध्ये एवढाच फरक आहे, बाकी सगळे सेंटेन्स सेम आहे. अशा प्रकारे आपल्याला हे टेन्स लक्षात ठेवावे लागतील, समजून घ्यावे लागतील. आता पुढे बघा, पुढचे 3 टेन्स आहेत परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट, कंटिन्युअस टेन्स. याच्यावरती आता बघा तुम्ही लक्षात घ्या, याचं रचनासूत्र लक्षात घ्या. यस प्लस हॅव हॅज बीन व्ही ING प्लस ओ. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो? परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय, परफेक्ट टेन्स मधली सहाय्यकारी क्रियापद इथे असतात. म्हणजे परफेक्ट टेन्स मधली सहाय्यकारी क्रियापद, जसं तुम्हाला प्रेझेंट टेन्स मध्ये कसं हॅव किंवा हॅज असतात, पास्ट मध्ये हॅड असतं आणि इकडे विल हॅव असतं. आणि त्याच्यानंतर ING, कंटिन्युअस मधला ING, म्हणजे ING आणि सहाय्यकारी क्रियापद कशातले असतात, परफेक्ट टेन्स मधली, आणि ING जो आहे तो तुमचा कंटिन्युअस मधला. म्हणून सिंपल, म्हणून याला म्हणतात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बघा, एस हा जो तुमचा ही म्हणजे तुमचा एस झाला. हॅव किंवा हॅज, ही नंतर काय वापरणार, हॅज वापरणार, म्हणून हॅज जो आहे तो या दोघांमधला. इथं मिस्टर बीनची एंट्री होते, ते मिस्टर बीन आलं. आणि नंतर VING क्रियापदाला ING म्हणजे इथं इटिंग आलं, आणि ओ म्हणजे ॲन ॲपल आलं. एवढाच फरक आहे, बाकी काय नाही. बाकी दे हॅव बीन इटिंग ॲन ॲपल, हा दे जो तुमचा यस आहे, हा तुमचा हॅव किंवा हॅज मधला तो तुमचा हेल्पिंग वर्ब आहे, हा तुमचा मिस्टर बीन आहे, हा तुमचा VING आहे, आणि हा तुमचा ओ आहे. रचनासूत्र हे लक्षात घ्या जे फळ्यावरती तुम्हाला दिसते. त्याच्यानंतर पुढचं जर आपण सेंटेन्स जर बघितलं तर इथं सुद्धा काय असतं, फक्त एकच फरक आहे. ही हॅड बीन प्लस VING, सॉरी, यस प्लस हॅड प्लस बीन प्लस व्ही प्लस ING प्लस ओ. म्हणजे बघा, एस काय बाबा तुमचा, ही काय बाबा तुमचा यस आहे, ही नंतर तुम्हाला हॅड वापरायचा. बघा या ठिकाणी हॅड आहे, त्याच्यानंतर हा मिस्टर बीन आहे, त्याच्यानंतर व्ही आणि त्याला ING आहे, तर इटिंग आहे, आणि त्याच्यानंतर ओ हा ॲन ॲपल आहे. हे रचनासूत्र तुम्ही समजून घ्या, हे रचनासूत्र डोक्यामध्ये फिट करून ठेवलं पाहिजे. ओके, आता पुढे आपण जरा बघूयात, पुढचा क्वेश्चन बघूयात, आणि शेवटचा आता बघू. शेवटचा या ठिकाणी बघा, शेवटचा टेन्स तुम्हाला या ठिकाणी दिसेल. याचं रचनासूत्र काय, यस प्लस विल हॅव बीन VING ओ. बघा इथं यस म्हणजे तुमच्याकडे ही आलं, इथं तुमचा विल हॅव आलं, त्याच्यानंतर मिस्टर बीन इथं आला, त्याच्यानंतर VING मधला इटिंग आला, आणि ॲन ॲपल आला. अशा प्रकारे हे रचना सूत्र आहे. ही विल हॅव बीन इटिंग ॲन ॲपल आणि दे विल हॅव बीन इटिंग ॲन ॲपल. अशा प्रकारे आपल्याला हे टेन्स समजून घेता येईल. आता या 3 टेन्स मधला बघा डिफरन्स तुमच्याकडे लक्षात आला पाहिजे. बघा इथं जर तुम्ही पूर्ण बघितला, बघा ही हॅज बीन इटिंग ॲन ॲपल, ही हॅड बीन इटिंग ॲन ॲपल, आणि ही विल हॅव बीन इटिंग ॲन ॲपल. फक्त इथं हॅज आहे, हॅज काढून हॅड टाकला की तुमचा पास्ट होतो, आणि हॅड काढून विल हॅव टाकला की तुमचा फ्युचर होतो. अशा प्रकारे हे सगळे टेन्स मित्रांनो आपण समजून घेतले. एका व्हिडिओमध्ये आपण हे सगळे टेन्स समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता इथे बघा, इथं एक आपण क्वेश्चन पण बघूयात जे बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत आले होते. असे काही क्वेश्चन समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड. आता सगळ्यात पहिली गोष्ट, याला आपल्याला काय करायचं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आणायचं. पहिली गोष्ट, आता हा कुठल्या टेन्समध्ये, द बेगर अँड द यंग गर्ल, हा पूर्ण एवढा तुमचा करताय. त्याच्यानंतर वेअर आला, वेअर प्लेइंग, वेअर प्लेइंग म्हणजे प्लेइंग, ING आला म्हणजे तुमचा कंटिन्युअस टेन्स आहे, ING आला म्हणजे कंटिन्युअस टेन्स आहे. मग त्या INGच्या अगोदर सहाय्यकारी क्रियापद वेअर आहे म्हणजे पास्ट आहे, म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे हा. आता याला काय करायचं तुम्हाला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं बघा, हा यस आहे, हा तुमचा इथं हेल्पिंग वर्ब आहे समजा, हा तुमचा VING आहे, आणि हा तुमचा ओ आहे समजा. आता जर का मला याला कशात करायचं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये करायचं आहे. प्रेझेंट कंटिन्युअसचा फॉर्म्युला काय, यस प्लस त्याच्यानंतर ॲम इज आर येतं, त्याच्यानंतर प्लस VING प्लस ओ येतं, बरं का. आता बघा या ठिकाणी मला सांगा, इथं यस कोण आहे, यस कोण आहे, द बेगर अँड द यंग गर्ल, द बेगर अँड द यंग गर्ल. ओके, त्याच्यानंतर मला काय करायचंय, या कर्त्यानंतर ॲम इज आर पैकी आता बेगर अँड यंग गर्ल दोघे जण आहेत म्हणजे अनेक वचन झालं, दोघे जण अनेक वचन म्हणजे आर वापरणार. त्याच्यानंतर VING, ऑलरेडी इथं VING आहे, प्लेला ING चे, ऑलरेडी इथं प्लेइंग आहे, प्लेइंग
पुढे काय ऑन द रोड, बाकी ओ म्हणजे काय बाबा ऑन द रोड, प्रेइंग ऑन द रोड. बघा मित्रांनो, एवढा सोपा विषय तुमच्या लक्षात आला असेल. अशा प्रकारे आपण हा मुद्दा समजून घेऊ शकतो. काहीच नाही, 2 सेंटेन्समध्ये तुम्ही काय चेंज केला बघा, फक्त इथं तुम्ही वेअर काढला आणि वेअर काढून त्याच्याऐवजी आर लिहिला, विषय संपला. म्हणजे तुमचा कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअसचं पास्ट कंटिन्युअसचं प्रेझेंट कंटिन्युअस झालं. म्हणजे याचा अर्थ काय होतो, द बेगर आणि यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड, म्हणजे भिकारी आणि एक मुलगी जी आहे ती रस्त्यावरती खेळत होती आणि इथं खेळत आहे, असा याचा अर्थ होऊन जाईल. पुढचा बघा एक क्वेश्चन आहे, काही क्वेश्चन बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेले होते, ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. आय हिअर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स. आता बघा, आय तुमचा यस झाला. आता रिराईट इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता आय बघा, या ठिकाणी आय म्हणजे तुमचा यस आहे, हिअर्ड म्हणजे ऐकणे, इथं V2 आहे. अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग, म्हणजे एक ग्रुप, म्हणजे कुत्र्यांचा जो भुंकताना, कुत्र्यांचा जो काही मी पाहिलं की कुत्र्यांचा एक ग्रुप आहे तो भुंकताना बघितला. ठीक आहे, यस प्लस V2 प्लस आणि मग पुढचं वाक्य म्हणजे तुमचा ओ. आता मला काय याचा प्रेझेंट कंटिन्युअस, परत तोच विषय आला, यस प्लस एम इज आर प्लस VING प्लस ओ. मला काय याचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आणायचा आहे. पहिला मी यस कोणी बाबा आय आहे, मग या ठिकाणी आय लिहिला. आय नंतर एम इज आर म्हटलं काय लिहिणार, एम लिहिणार. आणि हिअरचं झालं हिअर्ड, जो होता दुसरं रूप होतं त्याचं हिअरिंग, व्हीला ING लावायचा, म्हणजे हिअरिंग काय ऐकत होतं बाबा, पुढे अ ग्रुप ऑफ, पुढचं जसंच्या तसं ते तुम्हाला लिहिता येऊ शकतं. टेन्स माहिती असेल ना मित्रांनो, तर खूप फायदा होतो आपल्याला. टेन्सवरती 100% प्रश्न विचारला जातो. आता इथे बघा, इथे आपल्याला काय याचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आणायचं. बघा, द बिग मेल लंगूर. बिग मेल लंगूर म्हणजे तुमचा झाला यस. वॉज म्हणजे तुमचं HV झालं, हेल्पिंग वर्ब. होल्डिंग म्हणजे VING झालं. आणि अ बेबी लंगूर इन हिज हँड वगैरे ते तुमचं सगळं पुढचं जे आहे त्याला आपण ओ म्हणूयात. आता मला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला काय बाबा, यस प्लस आपण काय करतो, हॅड बीन वापरतो, हॅड बीन प्लस VING प्लस ओ. हे तुमचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे. पहिला यस आला पाहिजे. यस कोणी बाबा, द बिग लंगूर आहे, बिग मेल लंगूर. ओके, त्याच्यानंतर हॅड बीन, मग इथं लिहायचं हॅड बीन. त्याच्यानंतर VING ऑलरेडी इथं काय बाबा होल्डिंग आहे, मग तिथं होल्डिंगच लिहून टाका, होल्डिंग. आणि त्याच्यानंतर बाबा ओ, पुढचं जे वाक्य अ बेबी त्याच्या पुढचं बाबा जसंच्या तसं तुम्हाला लिहायचं आहे, पुढचं जसं तसं अ बेबी लंगूर इन हिज हँड वगैरे तुम्ही लिहू शकता. यानंतर पुढे पण काही वाक्य आहेत मित्रांनो, ती काय जास्त मी आता बघत नाहीये, सगळीच्या सगळी बघायला आपल्याला तितकासा वेळ सुद्धा आज नाहीये. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण टेन्स समजून घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबून टाका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, आणि मित्रांनो आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो जॉईन नसेल केला ना तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. बाय मित्रांनो, धन्यवाद.